पुनरुत्थान काळातील चौथा सप्ताह वर्ष तिसरे. प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, माझी मेंढरे माझी वाणी ऐकतात, मी त्यांना ओळखतो आणि ती माझ्या मागे येतात. शब्द आहेत आजच्या योहान लिखित शुभवर्तमानातील. ख्रिस्ताठाई माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनीनो, आज ख्रिस्त सभा पाचारण रविवार, वोकेशन संडे आणि उत्तम मेंढपाळ रविवार साजरा करीत आहे. परमेश्वराला त्याच्या सुवार्तिक कार्यासाठी जी व्यक्ती हवी असते तिला तो हाक मारतो, पाचारण करतो. पाचारणाची ही प्रभूची दिव्य अद्भुत वाणी आपण कानानं जोराच्या आवाजामध्ये ऐकू शकत नसलो तरीही प्रभूच्या वाणीचा तो दिव्य आणि अद्भुत आवाज हृदयाला जाणवतो. दिव्य पाचारणाची ती स्पंदने, ते अद्भुत बोल आपल्या हृदयाला समजतात, अंतःकरणाला जाणवतात आणि मनाला भावतात. दैवी पाचारणाची ही अद्भुत वाणी शब्दांच्या, भावनांच्या आणि कल्पनेच्या पलीकडील असते. दैवी पाचारणाच्या या वाणीचं हे स्वरूप बंधू भगिनीनो शब्दात सांगता येत नाही, ते भावनेमध्ये व्यक्त करता येत नाही किंवा त्याची कल्पना करणं देखील कठीण असतं. पण परमेश्वराची ही दैवी हाक, ही दैवी अद्भुत रहस्यमय वाणी त्या व्यक्तीला कळते. ही वाणी प्रभूकडून आलेली आहे याची त्या व्यक्तीला जाणीव होते. प्रभूची वाणी ती व्यक्ती ओळखते आणि त्या हाकेला होकार देते. ती व्यक्ती प्रभूच्या मागे जाण्याचा निर्धार करते, निर्णय घेते, आपलं जीवन प्रभूठाई समर्पित करते. बंधून आणि भगिनीनो, एक व्यक्ती मला सांगते, फादर, माझ्या दोन्ही मुली माझ्या आज्ञेमध्ये आहेत. पती परदेशात असल्यामुळे मुलींच्या संगोपनाची आणि त्यांच्यावरती जडणघडण करण्याची जबाबदारी प्रामुख्याने माझ्यावरतीच पडली. या माझ्या दोन्ही मुलीवरती चांगले संस्कार व्हावेत, त्यांच्यावरती मला वैयक्तिक लक्ष देता यावं म्हणून माझं स्वतःचं शिक्षण असताना देखील मी मुलींसमवेत त्यांच्यासोबत घरी राहणं पसंत केलं. मी नोकरी केली नाही. मी मुलींसाठी घेतलेल्या निर्णयाचं बीज झालं. याचं आज मला आंतरिक समाधान आहे, आनंद आहे. आई आणि मुली म्हणून आम्ही एकमेकांना चांगले ओळखतो. मला सांगितल्याशिवाय, मला विश्वासात घेतल्याशिवाय, माझ्याबरोबर विचार विनिमय आणि चर्चा केल्याशिवाय ते स्वतःहून स्वतःसाठी काही ठरवत नाही. माझ्या मनाविरुद्ध असं कधी काही करत नाही. आपल्या जीवनाचं हित आणि कल्याण हे आपल्या आईवडिलांच्या आज्ञेत राहण्यातच आहे याची माझ्या दोन्ही मुलींना जाणीव आहे. फादर, खूप जीवाभावाचं, विश्वासाचं आणि मैत्रीचं आमचं नातं आहे आणि हीच माझ्या आयुष्याची खरी कमाई आहे असं मला वाटतं. माझ्या दोन्ही मुली मला ओळखतात आणि मी त्यांना ओळखते. आम्ही एकत्र घरामध्ये, कुटुंबामध्ये गुण्यागोविंदाने नांदत आहोत. परमेश्वराबरोबर आपलंही नातं असंच असावं अशी त्या प्रभूची इच्छा आहे. बंधून आणि भगिनीनो, प्रभू परमेश्वर आपल्याशी नेहमी बोलत असतो. प्रभू शब्दाद्वारे, पवित्र आत्म्याद्वारे, त्याच्या अद्भुत वाणीद्वारे, कधी संदेष्टाच्या मुखामधून तर कधी सामान्य जनतेच्या कृतीद्वारे, बोलण्याद्वारे, कधी निसर्गाच्या तर कधी पर्यावरणाच्या माध्यमामधून प्रभूची ही वाणी ओळखण्यासाठी, ती लक्षपूर्वक ऐकण्यासाठी सर्वप्रथम या प्रभूची मला ओळख असणं, त्या प्रभूबरोबर विश्वासाचं, जीवाभावाचं नातं प्रस्थापित करणं खूप महत्त्वाचं असतं.
प्रभूसोबत जवळीक असल्याशिवाय, प्रभूवरती विश्वास ठेवल्याशिवाय, त्या प्रभूबरोबर घनिष्ठ नातं प्रस्थापित केल्याशिवाय, त्याची पूर्ण ओळख आणि पारख झाल्याशिवाय, प्रभू माझ्या जीवनाचा स्वामी आहे याची खात्री पटल्याशिवाय, या प्रभूचा जवळून अनुभव घेतल्याशिवाय, त्याचा जवळून अनुभव आल्याशिवाय, त्या प्रभूबरोबर प्रेमाचं नातं प्रस्थापित केल्याशिवाय त्याची दिव्य वाणी मी लक्षपूर्वक ऐकणार नाही आणि ती माझ्या हृदयापर्यंत पोचणार नाही आणि मी त्याच्या मागे जाणार नाही. तो जे बोलतो, तो जे काही आपल्या वाणीद्वारे सांगतो ते आपणास कळणार नाही, समजणार नाही, आपण ते समजावून घेणार नाही आणि म्हणून त्याच्या इच्छेप्रमाणे आपण करणार नाहीत, वागणार नाहीत. बंधूंनो आणि भगिनींनो, प्रेषितांच्या कृत्यामधून घेतलेल्या आजच्या वाचनामध्ये पवित्र आत्म्याने परिपूर्ण झालेले, पुनरुत्थित ख्रिस्ताच्या स्पर्शानं नाहून निघालेल्या पौल आणि बर्नबा यांच्या मुखामधून साक्षात परमेश्वर तो पुनरुत्थित ख्रिस्त बोलत होता. अंतुकियामध्ये ते प्रभूची सुवार्ता यहुद्यांना सांगत होते. बहुतेक सर्व नगर शब्बात दिवशी देवाचं वचन ऐकण्यासाठी एकत्र आलेले होते. शौलाचा झालेला तो पौल पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने साह्यानं देवाची वचनं लोकसमुदायास सांगत होता. देवाचं वचन विश्वासपूर्वक ऐकण्यासाठी परराष्ट्रीय देखील एकत्र जमलेले होते. हे यहुद्यांना खटकलं. ते पौलाला विरोध करू लागले, अपशब्द बोलू लागले, देवाच्या वचनाकडे त्यांनी दुर्लक्ष केले. अशा वेळेला पौल आणि बर्नबा त्यांना सांगतो की हे देवाचं वचन प्रथम तुम्हाला सांगण्याचं अगत्य होतं, परंतु तुम्ही देवाचे वचन ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नाहीत. प्रभू वचनाचा तुम्ही स्वीकार करत नाहीत. प्रभूचे वचन विश्वासानं ऐकणाऱ्या त्या परराष्ट्रीयांचा तुम्ही अवैर करता. हे ठीक नाही, हे उचित नाही, तुम्हाकडून हे अपेक्षित नाही. स्वतः करायचं नाही आणि दुसऱ्यांना करू द्यायचं नाही, ही वृत्ती ठीक नाही. म्हणून आम्ही प्रभूची आज्ञा प्रमाण मानून आता परराष्ट्रीयांकडे सुवार्ता प्रचार करणार आहोत. हे ऐकून परराष्ट्रीय आनंदित झाले. प्रभूची सुवार्ता ऐकण्याची, प्रभूचा शब्द ऐकण्याची आपल्याला संधी लाभत आहे. म्हणून परमेश्वराच्या निवडलेल्या यहुद्यांनी देवाचे वचन ऐकून घेण्यास विरोध केला. म्हणून अंतुकियाच्या सभास्थानामधून निघताना पौलाने आपल्या पायाची धूळ त्या यहुद्यांवरती झटकून ते इकुन्यास म्हणजे परराष्ट्रीयामध्ये देवाचे वचन सांगू लागले. परराष्ट्रीयानं हे प्रभूचं वचन विश्वासानं ऐकलं आणि विश्वासानं स्वीकारलं. प्रकटीकरणाच्या पुस्तकामधून घेतलेल्या आजच्या दुसऱ्या वाचनामध्ये प्रेषित योहान आपल्या वचनाद्वारे प्रकट करतो की पुनरुत्थित ख्रिस्ताची सुवार्ता व शिकवणूक ही सर्व राष्ट्रांसाठी, सर्व वंशासाठी, सर्व जाती जमातीसाठी, सर्व देशामधील लोकांसाठी आणि निरनिराळ्या भाषा बोलणाऱ्या लोकांसाठी खुली आहे. जो प्रभूवर विश्वास ठेवतो, विश्वासाने प्रभूचा स्वीकार करतो, तो प्रभूची वचने ऐकू शकतो. कारण प्रभू येशू सर्वांचा तारणारा आहे. त्याने क्रूसावरील बलिदानाद्वारे सर्वांचं तारण केलेलं आहे. ऑल आर एलिजिबल, all are capable, and all are free to listen to the word of God without any restriction and limitation, provided we receive the word of God with faith. प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, मी उत्तम मेंढपाळ आहे. मी माझ्या मेंढरांना ओळखतो आणि माझी मेंढरे मला ओळखतात.
प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, आपण प्रत्येक जण प्रभू येशू ख्रिस्ताच्या कळपामधील एक मेंढरू आहोत. मेंढरू या नात्यानं आपला हा मेंढपाळ प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला ओळखतो, परंतु एक मेंढरू या नात्यानं आपण मेंढपाळाला ओळखतो का? प्रभू म्हणतो, माझी मेंढरे माझी वाणी ऐकतात. बंधू भगिनीनो, प्रभू येशू ख्रिस्ताचं हे विधान माझ्या बाबतीत खरं आहे का? प्रभूची वाणी मी खरोखर मनापासून ऐकतो का? प्रभूची वाणी मी विश्वासानं ऐकली तर मी नक्कीच प्रभूच्या मागे जाईन, त्याच्या इच्छेप्रमाणे आणि त्याच्या आज्ञेप्रमाणे चालेन. माय डिअर ब्रदर्स अँड सिस्टर्स, to hear the word of God and to listen to the word of God, they are two different things. प्रभू शब्द नुसता ऐकणं आणि प्रभूचा शब्द एकाग्र मनानं ग्रहण करणं, या दोघांमध्ये खूप तफावत आहे, फरक आहे, भेद आहे, भिन्नता आहे. गरजेपुरता तो प्रभूचा शब्द ऐकणं, प्रभूचा शब्द ऐकायला बरा वाटतो म्हणून तो ऐकणं, नुसता ऐकायचा म्हणून वरच्यावरती ऐकणं, एक औपचारिकपणा, एक फॉर्मॅलिटी म्हणून प्रभू शब्द ऐकून घेणं, ऐकायचं आणि सोडून द्यायचा, अशा प्रकारचं ऐकणं खूप वेगळं आहे. अशा प्रकारच्या ऐकण्यानं मानवी जीवनावर, मानवी मनावरती, मानवी हृदयावरती त्याचा काहीच परिणाम होत नाही. वरच्यावरती हा प्रभू शब्द आपण ऐकला तर ती दिव्य वाणी, हा प्रभू शब्द आपल्या हृदयापर्यंत कधीच पोचणार नाही. जेव्हा प्रभू वचन ऐकण्यात आपण आपलं तन, मन, हृदय, आपलं अंतकरण, आपलं सर्वस्व ओततो, त्या प्रभू शब्दाशी आपण एक जीव होतो, तेव्हा एकाग्र मनानं ऐकलेला तो देव शब्द, प्रभूचं ते वचन कधीही व्यर्थ, फुकट आणि वाया जात नाही. त्याचे सात पडसाद मनीच्या खोलवर अंतर्मनी उमटतात. मनाला आणि हृदयाला ते प्रेरित करतात, उत्तेजित करतात. व्यक्तीला प्रभू वचनाच्या प्रकाशामध्ये मनन चिंतन आणि आत्मपरीक्षण करण्यास भाग पाडतात. त्याचाच प्रभाव आणि परिणाम म्हणून ती व्यक्ती प्रभूच्या मार्गानं चालण्याचा निर्णय घेते, निर्धार करते. आणि म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, माझी मेंढरे माझी वाणी ऐकतात. मी त्यांना ओळखतो, ती मला ओळखतात आणि ती माझ्या मागे येतात. अशाच श्रद्धावंतांना सार्वकालिक जीवनाचा लाभ होतो. मी त्याच्यासोबत असल्यामुळे आणि तो माझ्यासोबत असल्यामुळे त्यांना माझ्यापासून प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, कोणी हिरावून आणि हिसकावून घेऊ शकत नाही. माझ्यापासून ती कधीच दुरावू शकत नाही आणि त्यांचा कोणी कधी नाश करू शकत नाही. आमेन.